रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अन्न सुरक्षा पात्रता प्रकरणी तात्काळ निकाली काढा, अमरसिंह कांबळे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहीन चव्हाण यांना दिलं निवेदन। जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून हजारो नागरिकांची अन्न सुरक्षा पात्रतेची प्रकरणे प्रलंबित आहेत। जिल्ह्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळावं यासाठी अन्न सुरक्षा पात्रतेसाठी तहसीलदार कार्यालयात अर्ज केले आहेत। मात्र ही प्रकरणे निकालात न काढल्याने अनेक गोरगरीब नागरिकांना अन्नधान्यापासून मुकावे लागले आहे। शिरोळ तालुक्यातील अशी अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत। तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना केवळ आश्वासने देऊन परत पाठवलं जातं। अशी स्थिती संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आहे। काही धान्य दुकानदार मनमानी कारभार करीत आहेत, अरेरावीची भाषा करत आहेत। धान्य दुकानात धान्य आल्यानंतर दुकानदार त्यांच्या सवडीप्रमाणे दुकान उघडतात, त्यामुळे शिधापत्रिका धारकांना हेलपाटे मारावे लागतात। तसेच वयोवृद्ध व अपंग नागरिकांना धान्य दुकानात जाताना खूप अडचणी येत असल्या कारणाने मोबाईलची बंद केलेली OTP प्रणाली पुन्हा सुरू करावी, जेणेकरून वयोवृद्ध व अपंग नागरिकांना धान्य दुकानात जावे लागणार नाही। त्यामुळे गोरगरीब नागरिकांची होणारी ससे होलपट थांबवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन शिरोळ तालुक्यासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात प्रलंबित असलेली अन्न सुरक्षा पात्रतेची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला। यावेळी कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरसिंह कांबळे, नगरसेवक नितीन बागे, वासिम जमादार, अजहर तहसीलदार, शिवाजी पुजारी, रोहिणी देवकते, पद्मिनी पुजारी आदी उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ।